शोधिसी मानवा. इयत्ता तिसरी, विषय मराठी, पाठ क्रमांक 1. लेखक वंदना विटणकर. प्रकार प्रार्थना व चित्रवर्णन. उद्दिष्ट ऐका, म्हणा, वाचा. प्रार्थना. आपुल्या अंतरी. शोधिसी मानवा, राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. देव मंदिरात नाही, तर तो आपल्या मनातच राहतो. हा या प्रार्थनेचा मुख्य संदेश आहे. मेघ हे दाटती कोठुनी अंबरी, सूर येती कसे वाजते बासरी. रोमरोमी फुले तीर्थ हे भूवरी, दूर इंद्रायणी दूर ती पंढरी. आकाशात मेघ दाटतात, बासरीचे सूर येतात. निसर्गातच देवाची खूण आहे. इंद्रायणी नदी व पंढरी हे पवित्र स्थान दूर असले तरी देव जवळच आहे. गंध का हासतो पाकळी सारुनी, वाहते निर्झरी प्रेम संजीवनी. भोवताली तुला साद घाली कुणी, खूण घे जाणुनी रूप हे ईश्वरी. फुलाचा गंध. फूल उमलते, सुगंध पसरतो, हेच ईश्वराचे रूप आहे. निर्झराचे पाणी. झऱ्याचे वाहते पाणी म्हणजेच प्रेमाची संजीवनी. सभोवताली देवाची साद आहे, फक्त ओळखायची आहे. भेटतो देव का पूजनी अर्चनी, पुण्य का लाभते दानधर्मातुनी. शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी, आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी. पूजा अर्चा. केवळ पूजेने देव भेटत नाही. दानधर्म. दानाने पुण्य मिळते, पण देव आतच आहे. दिव्यता. स्वतःच्या जीवनात दिव्यता शोध. प्रार्थनेचा संदेश. देव आतमध्ये आहे, मंदिरात नाही, आपल्या मनात देव राहतो. निसर्गात ईश्वर. फूल, पाणी, मेघ सर्वत्र देवाची खूण आहे. स्वतःला ओळखा, आपल्या जीवनातच दिव्यता शोधा. वर्षा सहल चित्रवर्णन. चित्र पहा आणि सांगा, चित्रात काय काय दिसते? चित्रात काय दिसते? पाऊस पडतोय. पांढऱ्या रेषांनी पाऊस दाखवला आहे. मुले पावसात खेळत आहेत. धबधबा. दूर एक सुंदर धबधबा दिसतो. झाडे हिरवीगार आहेत. लाल बस. मागे एक लाल बस उभी आहे. सहलीसाठी आले आहेत सगळे. फुले व झाडे. रंगीबेरंगी फुले व हिरवी झाडे सभोवताली आहेत. पावसाळ्यातील मजा. पाण्यात खेळणे. पावसाच्या पाण्यात उड्या मारणे किती मजेशीर असते. हिरवा निसर्ग. पावसाळ्यात झाडे हिरवीगार होतात. सहल. पावसाळ्यात धबधब्याजवळ सहल खूप आनंददायी असते. आज आपण काय शिकलो? प्रार्थना. देव आपल्या मनातच असतो. हा प्रार्थनेचा संदेश आपण समजून घेतला. चित्र पाहणे. वर्षा सहलीचे चित्र नीट पाहिले व त्यातील गोष्टी ओळखल्या. वर्णन करणे. चित्र पाहून त्याचे वर्णन करायला शिकलो. हे खूप महत्वाचे कौशल्य आहे. वंदना विटणकर यांच्या प्रार्थनेचा संदेश लक्षात ठेवा. शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी.